गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण काल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे पाहिलं आणि फिजिकल क्वांटिटी विच इज एक्सप्रेस in terms of number and unit, that the q is equal to n into u. Today we are going to study what you mean by unit of physical quantity. See here, unit of physical quantity, the reference standard used for measurement of physical quantity. The reference standard used for measurement of physical quantity is called as unit of that physical quantity. Physical quantity चं मोजमाप करण्यासाठी जे स्टँडर्ड रेफरन्स स्टँडर्ड यूज केलंय त्याला आपण युनिट असं म्हणतो. The reference standard used for measurement of physical quantity is called as unit of that physical quantity. Okay, then what are the example? See here, such as unit of length. तुम्हाला माहित असलेले लेंथचे एकक कोणते? लेंथ ही आपण मीटर मध्ये मोजतो, सेंटीमीटर मध्ये मोजतो, इंच मध्ये मोजतो आणि फीट मध्ये दर फूट यामध्ये मोजतो. त्यामुळे युनिट ऑफ लेंथ इज नथिंग बट मीटर, सेंटीमीटर, इंच and feet, etc. Then second, what is the unit of mass? The unit of mass is nothing but kilogram as well as gram and pound. हे पाउंड कुठे? मेडिकल सायन्स मध्ये लहान मुलांचं वजन हे पाउंड मध्ये मोजलं जातं. युनिट ऑफ मास इज द किलोग्राम, ग्रॅम, पाउंड एक्सेट्रा. मग वेळ कशात मोजली जाते? द युनिट ऑफ टाइम, द सेकंड, मिनिट, आवर, डे and year, etc. या ठिकाणी लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी आणि या फिजिकल क्वांटिटीचे वेगवेगळे एकक आहेत. एक मीटर, सेंटीमीटर, इंच and then the feet. Then या ठिकाणी मास ही एक फिजिकल क्वांटिटी. ही मास कशात मोजलं जातं? दॅट इज द किलोग्राम, दॅट इज द ग्रॅम अँड पाउंड. ओके, इथे तिसरी फिजिकल क्वांटिटी एक्झाम्पल म्हणून घेतली मी टाइम. टाइम कशात मोजला जातो? सेकंद, मिनिट, आवर, day and year, etc. Okay, what is the unit of physical quantity? The reference standard used for measurement of physical quantity is called the unit of that physical quantity. We also seen there is the example. मी तीन फिजिकल क्वांटिटी घेतल्या, इथं लेंथ, मास आणि टाइम. लेंथ कशात मोजतो आपण? तर डिफरंट युनिट्स आहेत. मीटर आहे, सेंटीमीटर आहे, त्यानंतर इंच आहे आणि फूट, दॅट द फीट. सेकंड, मास ही फिजिकल क्वांटिटी घेतली. मास कशात मोजतो रे? किलोग्राम मध्ये मोजतो, ग्रॅम मध्ये मोजतो आणि मेडिकल सायन्स मध्ये लहान मुलाचं वजन जन्म झाल्याच्या नंतर जे मोजलं जातं ते पाउंड मध्ये. त्यानंतर टाइम ही फिजिकल क्वांटिटी तिसरी सांगितली तुम्हाला, त्याचं युनिट आहे सेकंद. दुसरं सांगितलं मिनिट. मग 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो आणि 60 मिनिटाचा 1 तास.
आणि किती तासाचा एक दिवस तर 24 तासाचा. आणि किती दिवसाचं एक वर्ष 365.25. दॅट द लीप इयर. एक दिवस एक्स्ट्रा वाढतो तो डिवाइड बाय 4. 4 वर्षात एक दिवस वाढतो. तसं आपण 365 दिवसाचं एक वर्ष घेतो. काय म्हणलं टाइम याचे डिफरंट युनिट्स आहेत. कशा कशात मोजतो आपण तर सेकंड, मिनिट, आवर, डे अँड इयर. आता गुड युनिट म्हणजे काय? What are the characteristics of good unit? The good unit म्हणजे काय तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहे. एक, इट शुड बी इझिली अवेलेबल. म्हणजे काय सहज अवेलेबल असणारे एकक. इट शुड बी इझिली अवेलेबल. सेकंड आहे it should be invariable. It should be invariable. Variable means बदलणारे, invariable means न बदलणारे. एकक न बदलणारे असले पाहिजे. तिसरा कॅरेक्टरिस्टिक आहे it should be reproducible. Produce means निर्माण, रिप्रोड्युसेबल मीन्स पुनर्निर्माण. समजा लेंथ आहे, लेंथचा युनिट काय दॅट इज मीटर. पण जर एरिया याचं युनिट विचारलं तर काय सांगता मीटर स्क्वेअर. म्हणजे या मीटरचा वापर पुन्हा पुन्हा केलाय या ठिकाणी. याला आपण रिप्रोड्यूस म्हणतो. या ठिकाणी मीटरचा वापर केलाय आपण इथे. That the reproducible. तिसरा चौथा कॅरेक्टरिस्टिक आहे इट शुड नॉट बी पेरिशेबल. नॉट बी म्हणले मी, शुड बी नाही. नॉट बी पेरिशेबल. पेरिशेबल मीन्स फळ काय होतात नाचतात. अन्न काय होतं नाचतं. फळं नाचतात कालांतराने खराब होतात. एकक खराब होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक काय इट शुड नॉट बी पेरिशेबल. इट शुड नॉट बी म्हणले मी. इट शुड नॉट बी पेरिशेबल. ओके. अँड लास्ट इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. म्हणजे पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये हे एकक ऍक्सेप्टेबल असले पाहिजेत. कारण इथे एक युनिट, इंडियामध्ये एक युनिट, अमेरिकेमध्ये एक युनिट, वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये जर डिफरंट युनिट आपण त्याच फिजिकल क्वांटिटीसाठी वापरत असाल तर या ठिकाणी सायंटिफिक इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण हे करणं शक्य झालं नसतं. आणि म्हणून सायंटिफिक इन्फॉर्मेशन याची देवाणघेवाण होण्यासाठी या ठिकाणी एकक हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असले पाहिजे. आणि म्हणून फटाक कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड युनिट दॅट इज नंबर 1 शुड बी easily available. Should be easily available. Second, should be invariable. Can be first it should be easily available. Second, should be invariable. Third, should be reproducible. Fourth, not to be perishable. Should not to be perishable. And last one, that the universally accepted. These are the characteristics of good unit. आणि म्हणून तुम्ही हे शब्द लक्षात ठेवले तरी चालतील. इझिली अवेलेबल. सेकंड का इनव्हेरिएबल. थर्ड का
रिप्रोड्युसेबल. फोर्थ काय, नॉट, लक्षात ठेवायचं, नॉट पेरिशेबल. आणि लास्ट वन काय, दॅट इज द युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. These are the characteristic of good unit. Then see here, what is the system of unit? System of unit means क्या? System of unit, it is the set or the group of fundamental units and derived units. It's called as the system of unit. काय म्हणलं मी? संच, the set of फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. तुम्ही म्हणता फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय? आपण नेक्स्ट पिरियड मध्ये फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट किंवा फंडामेंटल क्वांटिटी अँड करस्पॉन्डिंग इट्स फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड क्वांटिटी अँड डिराइव्ड युनिट्स सेपरेट पाहणार. या ठिकाणी डेफिनेशन, सिस्टम ऑफ युनिट, द सेट ऑफ फंडामेंटल युनिट्स and derived unit is called system of unit. The set of fundamental units and derived units is called as the set of units. System is called system of unit. System of unit याचे एकूण 4 प्रकार. There are 4 types of system of unit. One, that is the MKS. Second, CGS. Third, FPS. And fourth number, that is the SI, System of International Units. So, what do you mean by MKS? MKS means काय? यामध्ये M स्टँड मीन्स कशासाठी वापरला? M stand for meter. M stand for meter. K stand for kilogram. And S stand for second. काय म्हणलं मी? What is the MKS? M stand for meter. K stand for kilogram. And S stand for second. M stand for meter, K stand for kilogram, and S stand for second. And definition या ठिकाणी आहे. What do you mean by MKS? It means MKS, stand for meter, kilogram, and second. MKS stand for meter, kilogram, second. कशासाठी यूज आहे? Used for measurement of meter, that is the length, kilogram for mass, and second for time. Meter, kilogram, second used for measurement of length, mass, and time respectively. अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजेच काय? तर मी अगोदर मीटर घेतलं तर अगोदर काय लेंथ आहे, म्हणजे मीटर लेंथ साठी, किलोग्राम मास साठी आणि सेकंड टाइम साठी. सेकंड नंबर, व्हाट इज द CGS? CGS सिस्टीम कसली? तर इट इज द गॉसियन सिस्टीम आहे. लक्षात ठेवायचे, कसली सिस्टीम आहे? गॉसियन सिस्टीम. It stands for C stands for centimeter, G stands for gram, and S stands for second. काय सांगितलं मी? C stands for centimeter, G stands for gram, and S stands for second. मग सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद used for measurement of काय? length, mass and time respectively. CGS ही कसली सिस्टीम आहे? गॉसियन सिस्टीम आहे. CGS, it is the Gaussian system. It stands for, C stands for
centimeter. G stands for gram and S stands for second respectively. There is a centimeter, gram and second used for measurement of length, mass and time. Okay, then see here, third FPS, he British engineering system आहे. ही कसली FPS, ही कसली ब्रिटिश. CGS कसली गॉसियन. CGS कसली गॉसियन. FPS कसली ब्रिटिश इंजिनिअरिंग सिस्टीम. मग F stands for foot, P stands for pound and S stands for second. FPS म्हणजे it stands for foot, pound and second used for measurement of length, mass and time. Add करणे foot used for measurement of length, pound used for measurement of mass and second used for measurement of time respectively. And last one, there is a fourth SI system. It is the system of international D committee. काय म्हणलं मी? सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी कमिटी यांनी ठरवून दिलेले एकक हे पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्टेड आहे. मग त्यामध्ये MKS असतील, MKS मधले फंडामेंटल असतील, डिराइव्ड असतील, हे सर्व आणि त्याबरोबर सप्लिमेंटरी पुढे होणार आहेत. आपला फंडामेंटल म्हणजे काय, डिराइव्ड म्हणजे काय आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय, ह्या सर्वांचे MKS मधले एकक यांना आपण SI असं म्हणणार. सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स. सी वापस जाऊ आपण. फर्स्ट पाहिलं आपण युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. पण इथे युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर measurement of physical quantity is called as unit of that physical quantity. एक्झाम्पल मी इथे काही फिजिकल क्वांटिटी घेतल्या. एक लेंथ, याचे अनेक एकक आहेत. त्यापैकी एक मीटर, सेंटीमीटर, इंच, फूट एक्सेट्रा. मास कशात मोजतो आपण? किलोग्रॅम, ग्रॅम, पाउंड एक्सेट्रा. आणि टाइम कशात मोजतो? सेकंड, मिनिट, आवर, डे, इयर, लीप इयर एक्सेट्रा. ओके. देन गुड युनिटचे कॅरेक्टरिस्टिक काय? मी या ठिकाणी 5 सांगितले. एकक कसे असले पाहिजेत? इझिली अवेलेबल असणार. सेकंड, इनव्हेरिएबल असले पाहिजेत, न बदलणारे एकक असले पाहिजेत. रिप्रोड्युसेबल, पुनर्निर्माण होणारे एकक. नाशवंत असले पाहिजेत की नसले पाहिजेत? तर नसले पाहिजेत. दॅट इज नॉट पेरिशेबल. पेरिशेबल मीन्स नाशवंत, नॉट पेरिशेबल. आणि लास्ट वन, शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. पूर्ण विश्वामध्ये हे ऍक्सेप्टेड एकक असले पाहिजे. देन सिस्टीम ऑफ युनिट मीन्स काय? तर सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट इज कॉल्ड ॲज दिस सिस्टीम ऑफ युनिट्स. मी 4 प्रकार सांगितले, 4 टाइप सांगितले. 1 MKS, सेकंड CGS, थर्ड FPS and last one SI. MKS, M stand for meter, K stand for kilogram, S stand for second, are used for measurement of length, mass and time respectively. सेकंड सांगितलं होतं आपण CGS. CGS stand for centimeter, gram and second, are used for length, mass and time respectively.
थर्ड वन सांगितलं होतं देयर इज अ FPS. इट स्टँड फॉर फूट, पाउंड अँड सेकंड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ, मास अँड टाइम रिस्पेक्टिव्हली. यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं CGS हे कसलं आहे तर गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट, आणि सेकंड सांगितलं होतं FPS कसलं आहे तर ब्रिटिश इंजिनिअरिंग सिस्टीम ऑफ युनिट. कसलं ब्रिटिश सिस्टीम ऑफ युनिट कोणतं FPS, आणि CGS कोणतं गॉसियन सिस्टीम. ओके, वी कॅन स्टॉप हियर.